व सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। वात्सल्य, मांगल्य, मातृत्व, कर्तृत्व म्हणजे स्त्री। सुषमा मानेगावडे। राजाराम विद्यालयात महिला दिन उत्साहात। स्त्री म्हणजे वात्सल्य, स्त्री म्हणजे मांगल्य, स्त्री म्हणजे मातृत्व, स्त्री म्हणजे कर्तृत्व। स्त्रियांच्या कर्तृत्वाचा सन्मान करण्याचा दिवस म्हणजे महिला दिन। जगभरातील महिलांचा सन्मान आणि त्यांचं कौतुक करण्यासाठी 8 मार्च रोजी महिला दिन साजरा केला जातो। आजची स्त्री ही रांदा, वाडा, उष्टी काढा आणि चूल आणि मूल याच्या खूप पुढे गेलेली आहे। स्त्रीचं कार्यक्षेत्र विस्तारलेलं आहे। अनेक जणी स्वतःला सिद्धही केलेलं आहे। तरी आपण स्त्री अबला की सबला हा प्रश्न चवीनं चघळतो। पण जगाच्या प्रगतीत स्त्रियाचा सिंहाचा वाटा आहे, हे विसरून चालणार नाही, असं प्रतिपादन लेखिका सुषमा मानेगावडे यांनी केलं। येथील राजाराम विद्यालय शिरोळ नंबर 2 येथे जागतिक महिला दिनानिमित्त आयोजित केलेल्या महिला मेळाव्यात प्रमुख पाहुण्या म्हणून सुषमा मानेगावडे या बोलत होत्या। त्यावेळी पुढे त्या म्हणाल्या की स्त्री अबला की सबला हे ठरवण्यापेक्षा प्रत्येक स्त्रीमध्ये रावण सुप्त गुणात अस्तित्वात आहे आणि तो कसा हे उपस्थित महिलांना पटवून दिलं। एकाच वेळी 10 विचार डोक्यात चालू असतानाही कोणतीही स्त्री कुठल्याच कामात कमी पडत नाही ना, कामात कुचराई करते। रावणासारखी 10 तोंड डोकी तिला नसली तरी ती कामाच्या आणि विचार करण्याच्या बाबतीत नेहमीच सरस असते। बदलती फॅशन आणि बदलती स्त्री हा विषय घेऊन महिलांना योग्य अयोग्य याबाबत विचार करायला भाग पाडलं। फॅशन करायला हरकत नसते कोणाचीच, पण आपल्याला काय शोभेल याचा विचार करून सतत विवेक बुद्धी जागृत ठेवणं किती गरजेचं आहे हेही सांगितलं। यावेळी अध्यापिका मीनाक्षी हेगण्णा, शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सर्जेराव कांबळे, उपाध्यक्षा शीतल जगदाळे, सदस्या प्रियांका इंगळे, पत्रकार चंद्रकांत भाट यांनीही मनोगत व्यक्त करून महिला दिनाच्या शुभेच्छा दिल्या। स्वागत मुख्याध्यापिका नीता चव्हाण यांनी केलं। आभार त्रिशिला येळगुडे यांनी मांडले। अध्यापिका सुनंदा पाटील, सनी सुतार यांच्यासह महिला पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते। मेळाव्यानंतर महिलांसाठी संगीत खुर्ची, उखाणा घेणे, लिंबूचा बादलीत चेंडू टाकणे यासह विविध स्पर्धा घेण्यात आल्या। इंडियाचा आवाज न्यूजसाठी जहांगीर रणमल्ली।